तिचं जाऊ द्या, आपला नील सारंग त्यांना नसेल कुणकुण लागली, त्यांनी काय येऊन मला सांगितलं नाही हे सगळं? तिलोत्तमा, तुझा एवढा विश्वास होता ऐश्वर्यावर, त्यामुळे बोलले नसतील ते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलं आहेत, आपले संस्कार आहेत त्यांच्यावर, त्यामुळे आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी असं वागेल असं त्यांच्या मनात सुद्धा येणार नाही ना. बरोबर आहे तुमचं. सगळेजण मला सांगत होते, पण तरी सुद्धा असा विश्वास बसत नव्हता या सगळ्यावर. पण आता विश्वास बसलाय ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू सावलीला सारंग बरोबर नवीन प्रोजेक्टमध्ये काम बघायला परवानगी दिलीस. चांगलंय. हो, मला ती मुलगी पटत नसेल, आवडत नसेल, तरी सुद्धा ती जे डिझर्व करते ते मी तिला द्यायलाच हवं. माणूस म्हणून मी तिचा दुस्वास नाही करत हो. माझा प्रॉब्लेम काय माहिती, माझे तत्व आड येतात. तिने राजकुमारवर आता विश्वास दाखवलाय, पण का कोणास ठाऊक माझं मन मानायलाच तयार नाहीये. असं वाटतं ती चुकतीये. आणि तिचा जर का अंदाज चुकला आणि राजकुमार पुन्हा एकदा जर का वाईट वागला ना, तर तिच्या या चुकीची शिक्षा मी तिला देणार. ठीक आहे, पण माझी खात्री आहे तशी वेळच येणार नाही. बघू. ऐश्वर्या, एका रेषेला जेव्हा दुसऱ्या रेषेपेक्षा मोठं करायचं असतं ना, तेव्हा आपली रेष वाढवायची असते किंवा दुसऱ्याची रेष छोटी करायची असते. पण कटक कारस्थानी लोक दुसरी रेष सरळ पुसून टाकतात तुझ्यासारखी. इनफ इनफ इज इनफ. खूप आनंदी असशील ना तू आज? हां, तुला असं वाटत असेल आज ती मूर्ख मुलगी जिंकली म्हणून, तर हा तुझा गैरसमज आहे. पण तू या गैरसमजातच आनंदी राहा. माझा स्वतःवर विश्वास आहे, कारण वेळ कायम एकसारखी नसते, वेळ बदलते. आणि ज्या दिवशी मला संधी मिळेल ना, त्या दिवशी माझं या घरातलं स्थान मी परत मिळवणार. जस्ट वेट अँड वॉच. ऐश्वर्या, जरा बघ स्वतःकडे, बघ स्वतःकडे. ऐश्वर्या, तुझ्यात जराही सुधारणा दिसत नाहीये आणि मला नाही वाटत की या जन्मात ही सुधारणा दिसेल. तुला अक्कल नाहीये. जरा बघ राजकुमार दादाकडे, तो सुधारलाय म्हणून या घरात आहे. आणि हे तुझं नशीब चांगलं आहे की तुझं माझ्याशी लग्न झालंय, या घराची सून आहेस, या घराची लक्ष्मी आहेस, म्हणून तुला मॉमनी घराच्या बाहेर काढलेलं नाहीये. ऐश्वर्या, सुधार. तूच म्हणतेस ना, सगळ्यांची वेळ बदलते. ज्या दिवशी तुझी वेळ बदलेल त्या दिवशी मॉम नाही, मी तुला हाताला धरून घराच्या बाहेर फेकेन.